तितकाच मोठा बघायला मिळतोय। त्यामुळे यावरती काय कशा पद्धतीने तोडगा काढला जातो, पोलीस कशा पद्धतीने या ठिकाणी कारवाई करतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। याची पार्श्वभूमी अशी आहे की आईला आणि भावाला मारहाण करत मुलीचं अपहरण केल्याचा आरोप करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आपण बघितलं हिंदू संघटना ज्या आहेत त्या चांगल्याच आक्रमक झाल्या। मात्र आज जो व्हिडिओ समोर आला त्या व्हिडिओमध्ये ती मुलगी सांगते की जबरदस्तीने मी माझ्या इच्छेनं निघून गेल्याचं या तरुणीचं वक्तव्य आहे। तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची या तरुणीनं कबुली दिलेली आहे। दोन दृश्य आपण बघतो, एकीकडे मोठ्या प्रमाणात मोर्चा निघालेला आहे, हिंदू संघटना या चांगल्याच आक्रमक झाल्याचं दिसतंय, तर दुसरीकडे आपण बघतोय अपहरण झालेल्या या तरुणीचा हा व्हिडिओ समोर आलाय। प्रेमसंबंध असल्याची तिनं कबुली दिली आहे। त्यामुळे आता भिगवण अपहरण प्रकरणाला आता वेगळं वळण लागल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। काही वेळापूर्वी गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया आपण ऐकली। त्या मुलीला धमकावलं जातंय किंवा जबरदस्ती हा व्हिडिओ केलेला आहे असं गोपीचंद पडळकरांचं म्हणणं आहे। मोर्चेकरी मोर्चावरती ठाम असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात मोर्चेकरांची गर्दी आपल्याला बघायला मिळते, जोरदार घोषणाबाजी केली जाते। भिगवणमधली आपण ही सगळी दृश्य सध्या बघतोय। तर आपण बघतोय या भिगवण अपहरण प्रकरणाला आता वेगळं वळण लागल्याचं दिसतंय, कारण नुकताच अपहरण झालेल्या तरुणीचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये ती मुलगी स्वतः बोलते की जबरदस्ती कोणतीही नव्हती किंवा मी माझ्या इच्छेनं तिकडनं निघून गेलेली आहे, तरुणीचा हा दावा आहे। मात्र तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली सुद्धा तिने या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। दरम्यान दुसरीकडे आपण बघतोय की गोपीचंद पडळकर असतील किंवा या भिगवण प्रकरणी सगळ्या हिंदू संघटना ज्या आहेत त्या एकत्रित झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। हिंदू संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। नुकतेच गोपीचंद पडळकर हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत, त्या ठिकाणी ते चर्चा करतील। पोलिसांची सुद्धा तितकीच आपल्याला संख्या या ठिकाणी बघायला मिळते, कारण आंदोलकांची संख्या सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते। मात्र भिगवण या प्रकरणामध्ये हिंदू संघटना एकीकडे आक्रमक, मात्र या सगळ्या प्रकरणाला आता वेगळं वळणाचं आपल्याला बघायला मिळत आहे। त्या तरुणीचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे, ही आपण दोन दृश्य बघतो, एकीकडे हे सगळे आंदोलक तर दुसरीकडे नुकताच हा व्हिडिओ समोर आलाय ज्या व्हिडिओमध्ये ती तरुणी सांगते की अपहरण झालेलं नाहीये, मी माझ्या इच्छेनं तिकडनं निघून गेली आहे, कोणत्याही पद्धतीची जबरदस्ती नव्हती, अशा पद्धतीचं वक्तव्य तरुणीनं केलेलं आहे। भिगवणमध्ये हिंदू मुलीचं अपहरण काल झालेलं आहे आणि म्हणून आज भिगवण पोलीस स्टेशनवरती आमचा मोर्चा आलाय। मागणी आमची एकच आहे, ती मुलगी सुरक्षित तिच्या आईच्या ताब्यात द्यावी। तिला वडील नाहीत, तिचं लग्न आहे येत्या 2-4 दिवसामध्ये, मला वाटतं 22 तारखेला, आणि इथं हे प्रकार अनेक सुरू आहेत। जवळपास 25 अशा मुलींचं अपहरण झालंय की ज्या मुलींना वडील नाहीत, अशी माहिती आहे। हाजर शेख नावाचा जो गुंड आहे तो या सगळ्या प्रक्रियेमध्ये यांना सपोर्टिव्ह आहे। अनेक गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत। मागं पण एका हिंदू मुलीचं अपहरण झालं होतं, त्यामध्ये हा आरोपी आहे। आणि म्हणून या सगळ्या बाबी पोलीस स्टेशनच्या का लक्षात आल्या नाहीत? एवढे त्याच्यावर जर 12-12, 13-13 गुन्हे असतील तर त्याच्यावरती कारवाई का नाही? हा सर्व लोकांचा आक्रोश आहे। हे जे दोन भाऊ आहेत, आयन शेख आणि अबू शेख, त्यांनी त्या मुलीला फूस लावून पळवून नेलंय, परत व्हिडिओ करून टाकतायत। म्हणजे किती चुकीच्या पद्धतीनं प्रकार सुरू आहे। व्हिडिओ टाकला तर तो कुठं आहे? व्हिडिओ कसा काय आला पोलिसांच्या मोबाईलवरती, आई वडिलांच्या मोबाईलवरती, सोशल सर्व माध्यमामध्ये फिरतोय? म्हणजे त्या मुलीची पूर्ण बदनामी करायची, म्हणजे ती तिकडे पण राहिली नाही पाहिजे, इकडे पण राहिली नाही पाहिजे, असा प्रकार सुरू आहे। म्हणून हा सगळा जनआक्रोश मोर्चा आहे। कुणाच्या दबावामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही किंवा अजहर शेख आहे हा या सगळ्या प्रक्रियेतला मुख्य सूत्रधार आहे। पोलिसांच्याकडे आमची मागणी आहे, याच्यावरती कठोराती कठोर कारवाई करा। हा मंदिरातल्या पुजाऱ्यांना पण मारतोय। दुसरं एक मंदिर आहे मल्लीनाथ मठ, ताब्यात घेतलाय, तिथल्या सगळ्या मूर्त्यांची मोडतोड केलेली आहे। हे काय एका दिवसात घडलंय काय? एवढी मस्ती यांना आल्या कुठून? आणि म्हणून आज या सगळ्या लोकांचं म्हणणं एक आहे, मुलगी आमच्या ताब्यात द्या, तिच्या आईच्या ताब्यात द्या आणि यांच्यावरती कठोराती कठोर कारवाई करा। याला सगळ्यांना जेलमध्ये टाका, हे बाहेर नाही आले पाहिजे। एवढे कसे काय माजले ते? तुमचे व्हिडिओ, तुमचा मोर्चा सुरू होण्यापूर्वीच मुलीचा व्हिडिओ बाहेर काढला, नेमकं काय कारण आहे? आताच कसं काय व्हिडिओ बाहेर आला? पोलिसांना हे माहित आहे का ती मुलगी कुठं आहे? यांनी स्पष्टता दिली पाहिजे ना। व्हिडिओ पोलिसांच्या मोबाईलवरती आला कसा, कुठून आला? आणि 100 किलोमीटरच्या परिसरात ते सापडत कसे काय नाहीत?
अर्ध्या तासात माहिती पोलिसांना मिळाली होती. ते 150 किलोमीटर बाहेर कसे काय गेले? तात्काळ पोलिसांना माहिती दिली होती. तर हे सगळे विषय पोलिसांनी पण टीम चांगल्या 5-6 नेमलेल्या आहेत. तात्काळ त्याला अटक करा आरोपीला. व्हिडिओ येऊ शकतो, मात्र आरोपीला नेमका अटक का करता येत नाही? नाही, तेच आता पोलीस प्रशासनाशी बोलायचं आहे आम्हाला की का व्हिडिओ आला कुठून, कसं काय पाठवलाय. मी मगाशी ऍडिशनल SP साहेबांना फोनवरून बोललो. ते म्हणले त्यांनी वेगळं ऍप वापरलंय की त्याच्यातून लोकेशन येत नाही. तर कुठला ऍप आहे, काय आहे, हे सगळं कळायला पाहिजे ना. मुलगी तुम्ही सुरक्षित आणली पाहिजे. त्यांच्या कुटुंबियाचं काय म्हणणं होतं? कुटुंबियाशी बोललं? अहो, कुटुंब हवालदिल झालंय. तिचा लहान भाऊ आहे, त्याचं वय पण पूर्ण आहे. अशी परिस्थिती आहे. मामा आहे, चुलती आहे, अशी परिस्थिती आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गर्दी होताना दिसते. मोठी गर्दी आहे आणि जागा कमी पडते. कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले. हिंदू जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येने आले, त्यामुळे जागा कमी पडताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पडळकर यांची नुकतीच आपण प्रतिक्रिया ऐकली. त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. जेव्हा पोलिसांना कळवलं त्यावेळेला आपल्यासोबत संग्राम जगताप आहेत. संग्राम जगताप आहेत आपल्यासोबत संग्राम जगताप. दादा काय सांगा? या ठिकाणी संग्राम जगताप देखील आलेले आहेत आणि ते पोलीस स्टेशनच्या आवाराच्या बाहेर या ठिकाणी बसलेले आहेत आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते, हिंदू कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले आहेत आणि मुलीला न्याय देण्यासाठी या ठिकाणी आलेत. मात्र मोर्चा सुरू होण्यापूर्वीच आता तरुणीचा जो व्हिडिओ आहे तो बाहेर आलेला आहे. नेमकं कशामुळे बाहेर आला, कारण की याच्या पाठीमागची कारणं काय आणि कोणता ॲप वापरला, लोकेशन तुम्हाला समजत नाही पोलिसांचं, यावर देखील गोपीचंद पडळकर यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून ज्या नोंदी ज्या आहेत त्या या ठिकाणी घेताना दिसत आहे. ते पोलिसांनी त्यांच्या घराला घरात आहे, त्याच्या घराला संरक्षण दिले. पोलीस त्यांचं आरोपीचं संरक्षण करतात. 2 दिवस तिथंच येतो. 100 पोलीस त्याच्या घरापाशी आहेत आणि तो गुन्हेगार आहे. अजून जामीन झाला नाही तरी सुद्धा तो पोलिसांसोबत फिरतो. त्याचा जामीन नाही. 353, 307 दाखल आहे. हो, आता जामीन पण नाही. अध्यक्ष आणि हा त्या कोर्टातलं सगळं कामकाज तर या भिगवण संदर्भातले सगळे अपडेट्स आपण बघणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेतो. लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.